हॅलो, नमस्कार. आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा, कारण 3 व्हिडिओ आपण टाकले होते. आज जरा वेगळीच गोष्ट जाणवली. त्याच्याबद्दल विचार करत होतो. तो व्हिडिओ बनवायची इच्छा झाली. सो आय एम जस्ट explaining some realistic thought. I think that is more necessary for those student or those who are planning to come internationally. सो बेसिकली मला ऑलमोस्ट 5-6 महिने होत आले. पहिली सेमिस्टर झाली आणि सेमिस्टरचा जर मी समरी द्यायची म्हणली एक 5-6 महिन्याची, तर पहिली गोष्ट म्हणजे खूप गोष्टी कराव्या लागल्या. आणि सेकंड थिंग म्हणजे क्वेश्चन मार्क परत एक उभा होतोय की जे काही करतोय त्याच्यानंतरचं पुढं प्लॅन होईल का नाही, त्यातून आउटपुट निघेल का नाही, काय होईल काय सांगता येत नाही. कारण थॉट प्रोसेसिंग खूप हेवी होत आहे आणि सगळ्या गोष्टी एवढ्या एंगल्फ होतात की त्या खूप ओव्हरवेल्मिंग होऊन त्याचा खूप डिफिकल्टी गोष्टी जाणवायला लागतात. तर एक ह्या माझ्या अनुभवातून एक जे कोणी इंटरनॅशनली प्लॅन करतायत त्यांच्यासाठी एक छोटासा मेसेज एक मला वैयक्तिक वाटला तो द्यायचा आहे. जे कोणी मे बी आता जॅन इंटेकला भरपूर जण आले असतील, काही जण आले पण असतील आणि आता महत्त्वाचा सप्टेंबर इंटेक आहे. सो जे कोणी सप्टेंबर इंटेकला येणार असतील त्यांनी ऑब्व्हियसली सगळेच टीम बघतात की बाहेर जाऊन शिकलं पाहिजे, नवीन गोष्टी शिकायला भेटतात. त्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल दुमत नाही, पण मेंटली प्रिपेअर होऊन येणं खूप गरजेचं आहे. आणि प्लॅनिंग खूप कडक पाहिजे. खूप म्हणजे खूप. खूप म्हणजे त्याला नो एक्सक्यूजेस म्हणता येईल. कारण तुम्ही जेव्हा इथे येता तेव्हा तुम्ही एक ओव्हरऑल एक प्लॅन घेऊन येता. बट ॲट द एंड भरपूर काही गोष्टी इन फ्युचर समोर येतात. त्याला टॅकल करताना एनर्जी खूप डाऊन होते. तुम्ही मेंटली प्रिपेअर होऊन येणं खूप गरजेचं आहे. कारण कधी काय होईल काही सांगता येत नाही. सो जे कोणी आता सप्टेंबर इंटेकला येणार आहेत त्यांनी पूर्ण द डे यू गॉना लँड फ्रॉम दॅट डे तुमचं सेमिस्टर पूर्ण होईपर्यंत तुम्हाला कसं शेड्यूल करायचं आहे ह्याची तयारी करणं खूप गरजेचं आहे. का एवढं सांगतोय? कारण खूप स्ट्रेसफुल सिच्युएशन येतात. फॉर एक्झाम्पल पार्ट टाईमचा तुम्ही विचार करताय, तर पार्ट टाईमचं पण अनइव्हन असं सगळं तुमच्या फेवरमध्ये घडत नाही. त्यामुळं ते जे टाईम शेड्यूल असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील त्या मॅनेज कधी-कधी होत नाहीत आणि ॲज अ रिझल्ट ते खूप डिस्टर्बिंग होतं. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कधी-कधी एवढं डिमोटिवेट वाटतं की तुम्हाला काहीच करू वाटत नाही. स्पेशली इन माय केस म्हणजे जी अपेक्षा करतो जी माझी स्वतःकडून आणि कधी-कधी तीच फुलफिल होत नाही ह्या मल्टिपल थॉट्समुळे. सो दॅट इज मेंटॅलिटी. त्यामुळं त्या गोष्टीचं खूप वर्स थिंग्स होतात आणि त्या गोष्टीला सामोरं जाणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फायनान्शियल तुम्ही तुमचं फायनान्शियल गणित खूप जपून वापरलं पाहिजे ह्या तुमच्या वर्षात. कारण कसं होतंय इथं आलं की खूप इकडं-तिकडं फिरणं, खाणं, पिणं आणि त्यात जर पैशाचा इम्बॅलन्स झाला, तर त्याचा खूप त्रास होतो. आणि दुसरी गोष्ट मोस्ट ऑफ द केसेसमध्ये एज्युकेशन लोन असतं आणि त्याला तुम्हाला कसं पुढं प्लॅन करायचं हे बी गणित डोक्यात असणं गरजेचं आहे. कारण आपण ज्या एन्थुसियाझमनी येतो ते एन्थुसियाझमला इथं
कन्सिस्टंट ठेवणं खूप डिफिकल्ट आहे. कारण त्याला डिग्रेड करणाऱ्या भरपूर काही गोष्टी होतात सायमल्टेनियसली. स्पेसिफिक सांगता येणार नाही, पण प्रत्येक फील्डमध्ये किंवा प्रत्येक थिंग्समध्ये मल्टिपल पर्सनॅलिटी, मल्टिपल थिंग्स समोर येतात आणि त्यामुळे आपल्याला खूप डिफिकल्ट सिच्युएशन क्रिएट होतात. मी काय सगळं एक्सप्लेन करतोय कारण ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. कारण ह्या गोष्टीसाठी आपण कधीच प्रिपेअर नसतो मोस्ट ऑफ दी वेळा. सो ही महत्त्वाची गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं तुम्हाला तुमचं स्वतःचं गणित स्वतः सोडवायचं आहे. ही एक डोक्यात घाला. कारण कसं होतं माहिती आहे का, तुम्ही दुसऱ्याच्या ब्रेननी रन होण्यापेक्षा तुम्ही तुमचं ब्रेन किती रन करता हे खूप महत्त्वाचं आहे. आणि कधी-कधी स्वतःचं ब्रेन पण कधी-कधी चालत नाही, हे पण तेवढंच सत्य आहे. कारण मी ते फेस केलेलं आहे. अँड त्यामुळंच ह्यासाठी जीव तुटतो की परत रिग्रेट होण्यापेक्षा मेंटली प्रिपेअर होऊन येणं खूप गरजेचं आहे. कारण इथं खूप गोष्टी टॅकल कराव्या लागत आहेत. आणि सेकंड थिंग म्हणजे लाईक कष्ट तर करावंच लागते, त्याबद्दल दुमतच नाही काही. तुम्हाला ते करावंच लागणार आहे. आणि दुसरं म्हणजे कसं होतं माहिती आहे का, तुम्ही म्हणता की इथं आल्यावर 2 पैसे होतात. ऑब्व्हियसली 2 पैसे होत आहेत पार्ट टाईम करून. तुम्हाला ती अमाउंट वाटते ॲज पर ॲज तुम्ही इंडियाला जेव्हा कंपेअर कराल, तेव्हा स्पेसिफिक कंट्री तुम्ही कंपेअर कराल. पण तसं तुम्हाला पुढे बी गोष्टी करायच्या आहेत. कारण काही गणितं बसत नाहीत. ॲज पर ॲज आता मी बी थोडा विचार केला. आता पी-एच-डब्ल्यू म्हणजे जो 1 वर्षाचं एम-एस आहे, त्यानंतर पी-एच-डब्ल्यू भेटतो. आता ह्यानंतर त्याचे नियम आय थिंक चेंज झालेत. स्पेसिफिक नियम काय मला सांगता येणार नाही. पण नियम चेंज झालेत. ते भरपूर काही कॉन्फ्लिक्ट्स चाललेत, तर ते सगळ्यांना माहिती आहेत. पण माझं एक सजेशन राहील, UKVIच्या वेबसाईटला जाऊनच सगळ्या गोष्टी चेक करा, की तिथं काय एक्झॅक्ट चेंज झाले. रादर डिफरंट व्हिडिओज किंवा जे इन्फॉर्मेशन रिलेटिव्ह नाही, ती इन्फॉर्मेशन घेऊन त्याला जाण्यापेक्षा UKVIच्या गव्हर्नमेंटवर ते प्रॉपर अपडेट करतात, ते बघणं गरजेचं आहे. कारण कसं होतं माहिती आहे का, तुमच्या पिरियडमध्ये तुम्हाला जॉब बघायला कधी-कधी वेळ लागतो. जॉब लवकर भेटला तर ठीक, नाहीतर परत ते रस्टिंग होतं आणि परत मूड राहत नाही जॉब करायचा आणि तो पिरियड निघून जातो. त्यामुळे तुम्ही 2 पैसे सेव्ह करू शकता आणि ते तुमच्या खर्चासाठी वापरू शकता. आणि जर तुम्हाला चांगलं स्केल मिळालं, तर तुम्ही ते तुमच्या पुढच्या गोष्टीसाठी युटिलाइज करू शकता. सो अजून एक गोष्ट म्हणजे सगळेच काय इथं रॉयल फॅमिलीमधून नसतात. सगळ्यांचे बॅकग्राऊंड अनइव्हन असतात. जे मिडल क्लास फॅमिलीमध्ये आहेत, त्यांच्यासाठी जे मोस्ट प्रायोरिटी म्हणजे लोन अगेन रिट्रीव्ह त्या बँकेला करणं खूप गरजेचं असतं. सो त्या लोकांसाठी माझा एक चांगला मोलाचा सल्ला आहे, की तुम्ही प्रॉपर प्रिपेअर होणं गरजेचं आहे. कारण परत पळापळ होणं हे खूप त्रासदायक आहे. तुमचं प्रॉपर प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. तुमचा थोडा विश्वास आणि मेंटॅलिटीला स्टॅबिलिटी मिळवून काम करणं गरजेचं आहे. नाहीतर खूप पळापळ होते. हा अनइव्हन कंटेंट आहे, पण आय थिंक हा खूप महत्त्वाचा आहे. कारण जसं मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, की तुम्ही मेंटली प्रिपेअर होणं खूप गरजेचं आहे. खूप. कारण ही मेंटल प्रिपरेशन हे लॅकिंग माझ्या साईडहून झालं असं मला वैयक्तिक वाटलं. सो मला त्याचे खूप अनइव्हन ड्रॉबॅक्स अनुभवायला भेटले. सो तेच सांगण्याजोगं आहेत. बाकी तसं काही जास्त काही मोठं हे नाही आहे. आणि बाकी ऑब्व्हियसली तुम्ही तुमच्या किती विश्वास ठेवून काम करता हे खूप महत्त्वाचं आहे. सो फायनली एवढंच सांगेल, की तुम्ही प्रॉपर ईच अँड एव्हरी गोष्टीचा विचार करून येणं गरजेचं आहे. कारण समटाईम काही गोष्टी सुटतात. ऑब्व्हियसली माझ्याकडून काही गोष्टी सुटल्या, त्या मला इथं आल्यावर रिअलाईज झालं, की त्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं होतं. बट अनफॉर्च्युनेटली त्या राहिल्या. सो सांगण्यात तात्पर्य एवढंच, की फुल प्रिपरेशन, फुल म्हणजे फुल. तिथं कॉम्प्रोमाईज करू नका. बस बाकी काही जास्त काही नाही सांगत. सो हे खूप महत्त्वाचं आहे. ॲट द एंड ऑनेस्टी ठेवा तुमच्या सगळ्या गोष्टींशी आणि एव्हरीथिंग विल बी फाईन. फक्त प्रिपरेशन हा शब्दाची मागासपासून जरा मी थोडंसं विचार करत होतो. त्यासाठी हे वाटलं, की रिसेंट सगळ्यांना सांगावं. आणि
तुमच्या पुढच्या अनुषंगानेच पाऊल उचला, की कसं होईल, काय होईल. कारण परत आले की तुमची मेंटॅलिटी खूप चेंज होते. सो दॅट इज द थिंग आय वॉन्ट टू शेअर. सो आय जस्ट डिड दिस कंटेंट. होप तुम्हाला ह्यातून, आय नो इट्स खूप अनइव्हन मी गोष्टी बोललोय, पण ह्यातून मोजक्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या तुम्ही ग्रास्प करून नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. सो ॲट द एंड आय कॅन से ओनली बी प्रिपेअर्ड, बी प्रिपेअर्ड. ओके. थँक यू सो मच.